एक महत्त्वाची बातमी येते। सध्याच्या सत्ता संघर्षांच्या घडामोडींमध्ये वेग आलेला आहे आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे। भाजपचे सर्व नेते राजभवनावर दाखल झालेले आहेत। आजच देवेंद्र फडणवीस दिल्ली दौरा करून आलेले आहेत। तिथे त्यांनी महत्त्वाच्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता फडणवीसांसह चंद्रकांत पाटील, दरेकर, शेलार हे देखील राजभवनावर आलेले आहेत। राज्यातील सर्वात मोठी राजकीय घडामोड सध्या घडते आणि आपण त्या संदर्भातले अपडेट्स झी24 तासवर आता पाहू शकत आहात। आताची सर्वात महत्त्वाची बातमी येते, भाजपचे सर्व नेते राजभवनावर दाखल झालेले आहेत। आता ते राज्यपालांची भेट घेऊन नेमकं काय सांगतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं म्हणजे असंही म्हटलं जात होतं की अमावस्या संपेपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घेतली जाईल आणि मग राज्यपालांची भेट घेऊन अविश्वासाचं पत्र दिलं जाईल। मात्र आता तत्पूर्वीच राज्यात ही सर्वात मोठी राजकीय घडामोड घडताना आपण पाहतो आहोत। भाजपचे नेते राजभवनावर दाखल झालेले आहेत। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहात झी24 तासवर। भाजपचे सर्व नेते हे राजभवनावर दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी आजच दिल्ली दौरा केला होता। सकाळीच ते दिल्लीमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी सुमारे 2 तास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर चर्चा केली। तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची देखील भेट घेतली। याच दौऱ्यादरम्यान त्यांनी सत्ता स्थापनेबाबत कायदेशीर सल्ला घेतल्याचीही माहिती मिळते आणि मुंबईत ते परतलेत संध्याकाळी आणि मुंबईत परतल्यानंतर ते आता त्यांच्या निवासस्थानावरून थेट राजभवनावर आलेले आहेत। त्यांच्याबरोबर भाजपचे इतर नेतेही उपस्थित आहेत। चंद्रकांत पाटील, आशिष शेलार हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आहेत। या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी समोर येते। भाजपचे सर्व नेते राजभवनावर दाखल झालेले आहेत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, भाजपचे सर्व नेते आत्ताच म्हणजे रात्रीच राजभवनावर दाखल झालेले आहेत, काय अधिक माहिती मिळते? सगळ्यात मोठी गोष्ट घडताना घडतीये। आता काही क्षणापूर्वीच राजभवन येथे भाजपचे नेते सर्व पोहोचलेले आहेत। विशेष म्हणजे यात देवेंद्र फडणवीस आहेत। आज देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांची गाठ भेट दिल्लीत केली होती। त्यानंतर लीगल ओपिनियन घेतल्यानंतर ही राजकीय पुढची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे। याचा अर्थ भाजप आज राज्यातल्या अस्थिरतेच्या संदर्भात भूमिका मांडणार का, राज्यपालांकडे पत्र देणार का याकडे लक्ष आहे आणि या गोष्टीनंतर पुढे राज्यपाल राजकीय अस्थिरता ही ध्यानात घेऊन जी फ्लोअर टेस्ट आहे याबाबतची काही स्पष्टता करणार का याकडे आता लक्ष आहे। तर ही अतिशय मोठी गोष्ट आहे की भाजप एक स्टेप पुढे जाताना दिसतंय। आतापर्यंत भाजप थेट कुठेही या प्रकरणामध्ये समोर आलेलं नव्हतं, पण आता भाजपाने पुढाकार घेत राज्यभवनकडे वाटचाल केलेली आहे। राज्यपालांची भेट घेऊन पुढे राज्यातली सध्याची राजकीय अस्थिरता आणि यानंतरनं बहुमत चाचणीची मागणी करताना भाजप दिसेल असं दिसून येते। नक्कीच, खरं म्हणजे भाजपच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून देखील हालचाली सुरूच होत्या। सतत बैठकांवर बैठका घेतल्या जात होत्या। मात्र कालपर्यंत भाजपचे नेते मीडियासमोर आले नव्हते आणि मीडियासमोर आल्यानंतर सुद्धा काल सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा म्हटलं होतं की वेट अँड वॉच हीच भूमिका आहे भाजपची। मात्र आज देवेंद्र फडणवीसांची दिल्ली वारी होते आणि त्यानंतर तातडीनं सर्व भाजप नेते हे राज्यपालांकडे येत आहेत। नक्कीच काही मोठा अर्थ आहे यात? अर्थात याचं प्रमुख कारण आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये हे संबंधित प्रकरण गेलं होतं निलंबन कारवाई संदर्भातलं उपाध्यक्षांवरचा अविश्वास ठराव आणि त्यानंतर कोर्टाचा निर्णय आल्यानंतर पहिल्यांदा भाजपाकडनं सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली होती। तरी देखील वेट अँड वॉचची भूमिका जरी मांडली असली तरी भाजप पडद्यामागून जी कायदेशीर बाबी आहेत त्या चाचपणी करत होत्या। आज स्वतः फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली। त्याबरोबर महेश जेठमलानी जे आहेत कायदे विधी तज्ञ सगळ्यात प्रसिद्ध असे त्यांच्याशी देखील चर्चा केलेली आणि यानंतरनं आता स्वतः भाजप समोर या पडद्याच्या मागून हे आता स्वतःहून समोर येताना दिसतंय। भाजप एक स्टेप पुढे जात असताना त्याचे राजकीय पुढचे मोठ्या घडामोडी घडतील हे जवळपास स्पष्ट आहे। यापूर्वी चर्चा अशी होती की जो बंडखोर एकनाथ शिंदे यांचा गट आहे तो किंवा प्रहार संघटनासारखे त्यांच्यावर असणारी छोटा जो पक्ष आहे तो देखील काही दावा करू शकतो। पण आता स्वतः भाजपात नेते थेट राजभवन येथे गाठल्याने गेल्याने सरळ सरळ भाजप या पूर्ण राजकीय घडामोडी घडतात याच्यामध्ये समोर येताना दिसतंय आणि भाजपची ही इन्व्हॉल्वमेंट पुढच्या दिवसांमध्ये सरळ जवळपास दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये अधिवेशन बोलवलं जाईल का, त्याच्यामध्ये फ्लोअर टेस्ट केली जाईल का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। राज्यातील मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते एका बाजूला जवळपास सरळ दिसत आहेत की राजीनामा न देण्याची मनस्थिती
दुसरीकडे फ्लोअर टेस्टला जाण्याची मनस्थिती, याच्यामुळेच कदाचित भाजप एक स्टेप पुढे जाताना दिसून येत आहे. नक्की भाजपनं एक स्टेप पुढे घेतलेली आहे, मात्र आता हे तातडीनं भाजपमधली ही मोठी हालचाल म्हणता येईल. राजभवनावर भाजपचे सर्व नेते दाखल झालेले आहेत, त्यामुळे आता ते राज्यपालांकडे नेमकं काय म्हणणं मांडतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आजच्या या दिल्ली दौऱ्यामध्ये नेमकं काय घडलं होतं की त्यानंतर लगेचच भाजपचे सर्व नेते हे राजभवनावर दाखल झाले, याचे काही तपशील मिळू शकलेत सागर? हेमंगी, सर्व जवळपास दिसून येत आहे की या संदर्भामध्ये मुळात जर तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे का, दुसरीकडे एकनाथ शिंदे गट थेट व्हीप जो काढणार आहे नेमका व्हीप कुणाचा आहे, त्यानंतर एकनाथ शिंदे हे स्वतः सीएलपीचा दावा करतात, दुसरीकडे चौधरी जे आहेत ते देखील सीएलपीचा दावा करतायत. याच्यामध्ये व्हीप काढल्यानंतर नेमकं मतदान कसं, जर एकनाथ शिंदे गट उपस्थित राहिला नाही तरी देखील भाजप जो स्वतःचा बहुमताचा आकडा महाविकास आघाडीच्या तुलनेने पार करतोय का, हे सर्व कायदेशीर बाबी पाहिल्या गेलेल्या आहेत. दुसरीकडे जर तशा स्वरूपामध्ये फ्लोअर टेस्टमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गट उपस्थित राहून त्यांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान केलं गेलं, महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान केलं, तर त्यांच्यावर कारवाई काय होऊ शकते, त्यांचं निलंबन होणं शक्य आहे का, आणि जर निलंबन झालं तर नंतरनं म्हणजे सरकार, महाविकास आघाडी सरकारने हे संख्याबळ न दाखवल्यामुळे बरोबर ते अस्थिर आहे, ते विश्वासदर्शक ठराव पास करू शकणार नाही, या त्यानंतर स्वतः नवनियुक्त अध्यक्ष नेमून त्या कारवाई करण्यात आलेल्या आमदारांचं निलंबन पाठीमागे घेणं, अशा कायदेशीर बाबी सर्व तपासण्यात आलेल्या आहेत. कोर्टाचं जजमेंट काल आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी लिगल बेसवर तपासल्यानंतरच भाजप एक स्टेप पुढे जाताना दिसते. त्याच्यामुळे भाजपाच्या नेत्यांना माहित आहे की आता पुढे काय करू शकतो आणि ते घडल्यानंतर नेमकं काय करता येईल. नक्की आता नेमकं काय करता येईल याचाच खल सुरू झालेला आहे. भाजप नेते राजभवनावर दाखल झालेले आहेत. सागर, अगदी कोरोनातून बरं झाल्या राज्यपाल देखील ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि आता भाजप सुद्धा ऍक्शन मोडवर दिसतंय, त्यामुळे निश्चितच मविया सरकारसाठी हा एक मोठी धोक्याची घंटा म्हणावी लागू शकते जवळपास. कारण की यापूर्वी राज्यपालांना कोरोना बाधित झाल्यानंतर ते रुग्णालयात दाखल होते, त्यानंतर एक दिवस आराम केल्यानंतर मात्र आपण पाहतोय की प्रवीण दरेकर यांनी राज्यातल्या राजकीय अस्थिरतेच्या दरम्यान महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय त्याच्याबाबत लगेच तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांना मुख्य सचिवांना पत्र पाठवलेलं आहे. तसंच दुसरीकडे राज्यात जे बंडखोर आमदार केले त्यांच्या कुटुंबियांना संरक्षणाबाबत देखील केंद्रीयातल्या गृहसचिवांना देखील पत्र पाठवलं, राज्यातल्या एसीएस होम यांना देखील पत्र पाठवलेलं आहे. याचा अर्थ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ऍक्टिव्ह झाले. फक्त वाट पाहिली जात होती की राजकीय जे तर्कवितर्क होते ते म्हणजे अमावस्या आहे त्यामुळे नेमकी स्टेप घेतली जाईल का, आज उद्या घेतली जाईल का, कदाचित उद्या बंडखोरी केलेले जे शिवसेनाचे नेते आहेत एकनाथ शिंदे ते किंवा बच्चू कडू यांच्यापैकी कोणतरी जाईल आणि दावा करेल, अशा सारखे वेगवेगळे तर्क होते. पण जवळपास स्पष्ट दिसून येतं की भाजपचे नेते हे आता थेट स्वतःहून पुढे जात आहेत आणि भूमिका घेत आहेत. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी भाजपातल्या दिल्लीतल्या हायकमांड नेत्यांनी फडणवीस यांना ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या कारवाई पुढच्या ज्या भूमिका आहेत ते भाजप हळूहळू स्पष्ट करताना दिसतंय. पडद्यामागचे जे सूत्र आहेत ते आता थेट पडद्यांवर येताना दिसत आहेत आणि पुढच्या काळामध्ये कदाचित राजकीय अस्थिरते याच्यावरून महाविकास आघाडीला राज्यपाल बहुमताची चाचणीसाठी बोलवतील. अधिवेशन बोलवणार का आणि तशा स्वरूपात बोलवलं तर ते कधी बोलवलं जाईल, कारण की साधारणतः किमान 24 तासाचा गॅप असतो, 24 तासाचा एक दिवसाचा गॅप दिला जातो आणि त्यानंतर अधिवेशन बोलवलं जातं. कदाचित अशी एक शक्यता वर्तवली जात आहे की गुरुवारी किंवा शुक्रवारी विधिमंडळाचं अधिवेशन बोलवलं जाईल. त्याच्यामध्ये ठाकरे सरकारला बहुमताचा आकडा पार करावा लागेल, त्यांना सिद्ध करावं लागेल की आमच्याकडे बहुमत आहे आणि जर ते बहुमत नसेल तर मात्र सरकारच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होईल. नक्कीच, त्यामुळे आता सत्ता संघर्षाच्या हालचालींना आणखी वेग आलेला दिसून येतो आहे. दिल्ली वारीनंतर फडणवीस थेट राजभवनावर दाखल झालेले आहेत. तत्पूर्वी त्यांनी दिल्लीवरून परतल्या भाजप नेत्यांबरोबर एक बैठक घेतली आणि त्यानंतर ते राजभवनावर दाखल झालेले आहेत. राज्यपालांची त्यांनी भेट घेतलेली आहे. आता या भेटीमध्ये भाजप नेते नेमकं राज्यपालांकडे काय म्हणणं मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या भेटीवरच आता पुढच्या राजकीय हालचाली अवलंबून असणार आहेत. सागर, जसं आपल्याला माहित होतं की बच्चू कडू हे उद्या येण्याची शक्यता होती
मुंबईमध्ये आणि ते राज्यपालांची भेट घेणार होते, मात्र तत्पूर्वीच भाजपनं भेट घेतलेली आहे। त्यामुळे आता उद्या बच्चू कडू किंवा शिंदे गटाकडून आणखीन कोणतं पत्र किंवा शिंदे गटाकडून कोणी मुंबईत येण्याची शक्यता आहे की नाही? अखेरचे याबाबतचे तर्क वितर्क आणि राजकीय वर्तुळातल्या चर्चा सुरू होत्या की बच्चू कडू किंवा एकनाथ शिंदे यांचा गट एकत्रित येऊन अशा स्वरूपाचं पत्र दिलं जाईल, पण कदाचित अशा स्वरूपाचं पत्र हे लेखी स्वरूपात किंवा फॅक्स सुद्धा द्वारे दिलं जाऊ शकतं। आता भाजपाचे नेते राज्यपालांना भेटून स्वतः भाजपाच्या नेत्यांकडनं पत्र देऊन राज्यपालांना काय नेमकी मागणी केली जाते हे पाहणं गरजेचं असणार आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना जर महाविकास आघाडी सरकार बहुमत सिद्ध करत नसेल तर भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष आहे की ज्याला भाजपाला सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल बोलवू शकतात। जर एकनाथ शिंदे यांचा गट अपक्ष आमदार आणि स्वतः भाजपाची संख्या ही पाहिली तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये जी मेजॉरिटी लागते बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यापेक्षा अधिक अंकगणित दिसतं। यामुळे तशाही स्वरूपाचा दावा केला जाऊ शकतो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी महाविकास आघाडी हे सरकारकडे अल्पमतात आहे अशा स्वरूपाचं पत्र हे द्यावं लागणार आहे। अर्थात हे पत्र मिळाल्यानंतर राज्यपाल अधिवेशन बोलवतील आणि त्यानंतर ही सगळी भूमिका पुढच्या हळूहळू एक एक प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील। नक्की भाजप राज्यपालांना भेटायला आलेले आहेत भाजप नेते आणि दिल्ली वारीनंतर थेट फडणवीस राजभवनावर दाखल झाल्यामुळे आता अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। एकूणच सागर, भाजपच्या हालचाली पाहता सत्ता स्थापनेच्याच दिशेने या सगळ्या हालचाली सुरू आहेत असंही दिसून येत आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात महत्त्वाची घडामोड किंवा महत्त्वाची उलथापालथ पाहायला मिळू शकते। दरम्यान भाजप नेते राजभवनावर दाखल झालेले आहेत दिल्ली वारीनंतर। फडणवीस राजभवनावर दाखल झाले आहेत। आजच फडणवीस दिल्लीमध्ये गेले, तिथं त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर 2 तास चर्चा केली। त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनाही भेटले, तसंच सत्ता स्थापनेसंदर्भात त्यांनी कायदेशीर सल्लाही घेतला, हे तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतर आज मुंबईमध्ये परतल्यानंतर त्यांनी सागर बंगल्यावर भाजप नेत्यांबरोबर बैठक घेतली आणि त्यानंतर ते आता राज्यपालांच्या भेटीला राजभवनावर दाखल झालेले आहेत। सागर, असेच संपर्कात रहा आमच्याबरोबर। आपल्याबरोबर आहे ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे। विजय चोरमारेजी, भाजपच्या या सगळ्या हालचाली पाहता या सगळ्या हालचाली सत्ता स्थापनेच्याच दिशेनं चालू आहेत असं म्हणता येईल का? राज्यपालांची ते भेट घेत आहेत, त्यामुळे निश्चितच आता पुढच्या काही दिवसात नेमकं काय घडू शकतं, काय वाटतं? बरोबर आहे, गेल्या आठवड्याभर ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्या एका निर्णायक टप्प्यावर आल्याचं आता दिसतंय आणि भारतीय जनता पक्षाचे नेते ज्या अर्थी राजभवनावर गेले आहेत त्या अर्थी ते राज्यपालांच्याकडे हे सरकार अल्पमतात आल्याचा दावा करू शकतात किंवा एकनाथ शिंदे गटानं जे पत्र असेल पाठिंबा काढून घेतल्याचं त्या संदर्भात काही राज्यपालांना माहिती देऊन हे सरकार अल्पमतात आलेलं असलं हे राज्यपालांच्या अधिकृतपणे निदर्शनास आणू शकतात, जेणेकरून राज्यपाल त्या संदर्भातली पुढील काही कार्यवाही करू शकतात। कारण आतापर्यंत थेट राज्यपालांच्याकडे कुठलीही गोष्ट गेलेली नाही। त्या सगळ्या माध्यमातून घडणाऱ्या आणि हॉटेल आणि या पातळीवर घडणाऱ्या घडामोडी आहेत। जोपर्यंत राज्यपालांच्याकडे अधिकृत कुठली गोष्ट जात नाही तोपर्यंत राज्यपालांना कुठलाही निर्णय घेण्याची संधी नव्हती। त्यामुळे मला वाटतंय आता भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं सुद्धा एक निर्णायक वेळ आली असावी आणि त्या निर्णायक टप्प्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यपालांच्याकडे या घडामोडींची माहिती देण्यासाठी गेलेले असू शकतात। त्यामुळे मला वाटतं नजीकच्या उद्यापर्यंत राज्यपाल काही महत्त्वाचा निर्णय या संदर्भात घेऊ शकतात। नक्की राज्यपाल उद्यापर्यंत काही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात। जर पण भाजपच्या आपण हालचाली पाहिल्या तर भाजपने आतापर्यंत सांगितलं होतं, म्हणजे अगदी काल सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीनंतरही भाजपनं म्हटलं होतं की आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत। मात्र आज अचानक पुन्हा एकदा घडामोडी घडल्या आणि अगदी बच्चू कडू हे अविश्वास प्रस्तावाचं पत्र घेऊन राज्यपालांकडे येणार अशी माहिती मिळत होती, मात्र तत्पूर्वीच भाजप आलेलं आहे। थोडक्यात आता भाजप थांबणार नाही असं दिसतंय। नाही, मुळात कसं आहे, भारतीय जनता पक्षाचे नेते ऑन रेकॉर्ड किंवा अधिकृत काहीही सांगत असले आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत किंवा याच्याशी आमचा काही संबंध नाही असं किती सांगत असले तरी या सगळ्याच्या पाठीमागे भारतीय जनता पक्ष होता आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रोत्साहनानं हे सगळं सुरू होतं। ही काही लपून राहणारी गोष्ट नाही। त्यामुळं खरं तर एक
त्यांना एका पुढचं पाऊल उचलण्यासाठी कुठली तरी गोष्ट एक आवश्यक होती, कुठलं तरी निर्णायक खेळी आवश्यक होती. मला वाटतंय त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांनी जे नियोजन केलं असेल, कारण ज्या अर्थी सगळा खेळ भारतीय जनता पक्षानं सुरू केलाय त्या अर्थी त्याचं नियोजन भारतीय जनता पक्षानंच केलं असणार आणि त्यांच्या नियोजनानुसार आताची ही वेळ एक योग्य वेळ असू शकते मला वाटतं. त्यामुळे ते आता एवढ्या उशिरा रात्रीच्या वेळी, नाहीतर एवढ्या रात्री राज्यपालांच्याकडे जाण्याचं काय कारण होतं ना. नक्की. विजय चोरमारे, असंही म्हटलं जात आहे की बंडखोर आमदारांची याचिका देखील भाजपकडून राज्यपालांकडे पोहोचवली जाऊ शकते. ती शक्यता नाकारता येत नाही, पण मला वाटतं ती याचिका सोपवण्यापेक्षाही भारतीय जनता पक्षानं एक पक्ष म्हणून एक तो विधानसभेतला विरोधी पक्ष आहे, तो राज्यपालांना सांगू शकतो की अशा अशा घडामोडी आहेत, हे सरकार अल्पमतात आलेलं आहे, तेव्हा तुम्ही आता योग्य ते पावलं उचलावीत. कारण आतापर्यंत मगाशी म्हटलं त्याप्रमाणे राज्यपालांच्याकडे या संदर्भातली अधिकृत कुठलीही गोष्ट गेली नव्हती. म्हणजे शिवसेना आपल्या पातळीवर रस्त्यावर लढते, आमदार गुवाहाटीतून काहीतरी गोष्टी करतायत, प्रकरण कोर्टात गेलेले आहे, राजभवनातनं या कशातच काही संबंध नसल्यासारखं एकूण अलिप्त होतं किंवा राजभवन बाजूला पडलेलं होतं आणि ती एक महत्वाची संस्था आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी निर्णायक भूमिका बजावणारी. त्यामुळे मला वाटतं भारतीय जनता पक्षानं त्यांच्याकडे एक अधिकृत या संदर्भातली काहीतरी गोष्ट नोंदवावी, जेणेकरून त्यांना पुढची पावलं उचलण्यासाठी सोयीचं जावं. नक्की. विजय चोरमारेजी, जर भाजपनं आज रात्रीच म्हणजे आत्ताच्या याच भेटीत राज्यपालांकडे जर बहुमत चाचणीसाठीचं पत्र सोपवलं तर पुढे काय घडू शकतं, कधीपर्यंत अधिवेशन बोलावलं जाऊ शकतं, राज्यपालांपुढे काय काय पर्याय असू शकतात? नाही, आता भारतीय जनता पक्षानं समजा सांगितलं हे सरकार अल्पमतात आलेलं आहे, तर मला वाटतं राज्यपाल मुख्यमंत्र्यांना किंवा विधानसभाच्या अध्यक्षांना, शक्यतो मुख्यमंत्र्यांना, तुम्ही तुमचं सरकार अल्पमतात आलेलं आहे अशी माझ्याकडे माहिती आलेली आहे, तर तुम्ही विश्वासदर्शक प्रस्ताव संमत करून घ्या असं सांगू शकतात आणि त्यासाठी मुदत देऊ शकतात. अर्थात या संदर्भातला जो अधिवेशन बोलवण्याचा निर्णय आहे त्या संदर्भात विधानसभेचे जे आता उपाध्यक्ष आहेत ते काय निर्णय घेतात त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण इथं दोन गोष्टी आहेत, म्हणजे आता त्या कशा कायदेशीर दृष्ट्या त्या दोन्ही बाजूकडून कशा हाताळल्या जातात त्यावर मला वाटतं बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जर विधानसभेच्या उपाध्यक्षांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टानं जो काल निर्णय दिलेला आहे 11 तारखेपर्यंत संबंधित काही ज्या शिवसेनेनं अपात्र ठरवलेल्या आमदारांचं म्हणणं ऐकून घेण्याचं, आणि जर विधानसभेच्या उपाध्यक्षाने राज्यपालांना सांगितलं की मला 11 तारखेपर्यंत मी आमदारांचं म्हणणं ऐकून घेणार आहे आणि तोपर्यंत मी या संदर्भातली काही कार्यवाही करू शकत नाही, अशी जर एक भूमिका उपाध्यक्षांनी घेतली तर मला वाटतं त्यातून संघर्ष पेच वाढू शकतो. त्यामुळं आता या सगळ्याची म्हणजे आता मुळात पहिली गोष्ट भारतीय जनता पक्ष दावा काय करतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि त्या दाव्यानंतर कायदेशीर प्रक्रिया राजभवनाकडून कशा पद्धतीने राबवली जाते. कारण हा खेळ जो आहे तो जसा शक्ती प्रदर्शनाचा आहे तसाच तो राजकीय कायदेशीर डावपेचांचा सुद्धा आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींना या सगळ्या प्रक्रियेत महत्व असल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून नेमका काय दावा केला जातो हे मला वाटतं या टप्प्यावर जास्त महत्वाचं आहे. नक्की. जसं तुम्ही सांगितलं की कायदेशीर बाबी देखील या सगळ्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. जर आज भाजपकडून अविश्वास ठरावाबाबत राज्यपालांकडे प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो किंवा पत्र दिलं जाऊ शकत असेल तर मग सरकार पुढे आणखीन काय काय पर्याय उपलब्ध असतील किंवा सरकारकडे कायदेशीर पर्याय काय असतील? नाही, सरकारकडे कायदेशीर पर्याय काही असण्याचं कारण नाही मला वाटतं. कारण राज्यपालांनी अधिवेशन बोलवण्यासंदर्भातलं काही जर विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर करण्यासंदर्भातली सूचना दिली आणि जर उपाध्यक्षांना ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला आहे त्या आदेशाची काही अडचण आली नाही तर अधिवेशन बोलावणं आणि शिवसेना ज्या पद्धतीनं म्हणते की तर गुवाहाटीच्या आमदारांनी मुंबईत यावं म्हणजे अधिवेशन बोलावणं याचा अर्थ गुवाहाटीतल्या आमदारांनी मुंबईत येणं आणि मुंबईत आल्यानंतर जो काही म्हणजे सुरुवातीपासून मी म्हणत आलोय की त्या ज्या मधल्या गोष्टी आहेत त्या फार महत्वाच्या नाहीत. अंतिम गोष्ट कुठली फ्लोअर टेस्ट करा आणि फ्लोअर टेस्टला जाईपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार आहेत त्यांची संख्या किती राहते ही यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे सरकार पडेल की राहील ही आपली दुय्यम गोष्ट आहे, पण जे संदर्भ किंवा त्यांच्या सदस्यत्वासंदर्भातल्या जो काही निकाल आहे तो त्यांची संख्या अंतिम टप्प्यापर्यंत किती राहते यावर अवलंबून असलेला असं मला वाटतं. नक्कीच
संपूर्ण आता नेमकं राज्यपाल आणि भाजप नेत्यांच्या या बैठकीमध्ये या भेटीमध्ये नेमकं काय घडतं आहे यावरच आता पुढच्या घडामोडी अवलंबून असणार आहेत. धन्यवाद विजय चोरमारेजी, ही सगळी चर्चा केल्याबद्दल. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण झी24 तासवर पाहतो आहात. भाजपच्या गोटातील हालचालींना वेग आलेला आहे. भाजप नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झालेले आहेत आणि याच भेटीमध्ये ते बहुमत चाचणीसाठी राज्यपालांना पत्र देतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे जर आज हे पत्र दिलं गेलं तर येत्या काही वेळातच अधिवेशनाचा बोलवण्याच्या दृष्टीनं सुद्धा हालचाली सुरू होतील. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे